तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. भाजप प्रवेशासाठी ताटकळत थांबावा लागलेल्या खडसेंच्या संयमाचा बांध फुटला. भाजपमध्ये अधिकृत प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला, तर भाजप नेतृत्वानं खडसेंना ग्रीन सिग्नल दिलेला आहे. त्यामुळे खडसेंचा भाजप प्रवेश आता चर्चेत आलाय. पाहुयात त्याचाच आढावा घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट. खडसेंच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला. भाजपचं निमंत्रण खडसे स्वीकारणार. सुनेसाठी भाजप, मुलीसाठी तुतारी. लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांना सोडून भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंना अजूनही भाजपचं अधिकृत दार उघडलेलं नाही. त्यामुळे एकनाथ खडसे चांगलेच संतापलेत. त्यातच खडसेंनी शरद पवारांच्या पक्षातच राहण्याचे संकेत दिले. आता मला असं वाटतं की जर भाजपलाच त्याची गरज नाही आहे तर मग माझा मूळ पक्ष काय वाईट आहे. मी त्यांचा आमदार आहे, अजून 4 वर्ष मी आमदार राहणार आहे. त्यामुळे भाजपने जर मला हे नाही केलं तर मग माझा मूळ पक्ष बरा आहे. लोकसभेला 4 महिने झाल्यानंतरही भाजपात अधिकृत प्रवेश न झाल्यानं खडसेंनी राज्यातील नेतृत्वावर टीका केली. मात्र गणेशोत्सवानंतर खडसेंचा पक्षप्रवेश होण्याचे संकेत फडणवीसांनी दिले. दुसरीकडे गिरीश महाजनांनी खडसेंच्या प्रवेशावरून खोचक टोला लगावला. त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल. चालेल, मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू. दिवाळीचे फटाके उडलेले असतील आमच्याकडे, त्यावेळेला आम्ही फटाके फोडून त्याचं स्वागत करू. महाराष्ट्रामध्ये कोणाचाच विरोध राहणार नाही असं त्यांनी सांगितलेलं. बिलकुल. आता देवेंद्रजी सांगितल्यावर काय आमचे नेते सांगतायत तर मग काय कोणाचा विरोध राहील. आम्ही थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू. लोकसभा निवडणुकीत सून रक्षा खडसेंना निवडून आणण्यासाठी एकनाथ खडसेंनी भाजपची वाट धरली आणि प्रवेशाच्या चर्चेचा धुरळा उडवला. आता त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या खुद्द फडणवीसांनीच खडसेंच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिलाय. त्यामुळे खडसे खरंच भाजपत प्रवेश करणार की आता मुलीचा विधानसभेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी पुन्हा तुतारी फुंकणार, याबाबत उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.